आज आम्ही गेलो होतो वांगीला. वांगीमध्ये मस्तानेश्वराचं एक खूप छान मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण जाताना एकटं गेलो असलो तरी आपल्या तिथं गेल्यानंतर एवढ्या ओळखी तयार होतात, आपल्याला असं जाणवत सुद्धा नाही की आपण तिथं जाताना एकटे गेलो होतो आणि परत येताना आपल्याजवळ आता 4-5 जीवाभावाच्या मैत्रिणी तयार झाल्या आहेत. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आत्ता सध्या तरी एवढ्या जीवाभावाच्या मैत्रिणी तयार झाल्या आहेत या मंदिरामध्ये गेल्यामुळं. त्या मला आता माझ्या पहिलीपासून असणाऱ्या क्लासमेटपेक्षाही खूप जवळच्या वाटतात. एवढी छान देणगी मला या मंदिरामधून मिळालेली आहे. या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला म्हणजेच शुक्ल पक्षातील येणारी अष्टमी, दुर्गाष्टमीला शंकर गीतेच्या पारायणाचं वाचन केलं जातं आणि आसपासच्या गावातील खूप सारी मंडळी या पारायणामध्ये आनंदाने सहभागी होतात. त्यामुळं त्या मंदिरामध्ये गेलं की एकटेपणा कुठे निघून जातो हेच समजत नाही. पारायणाला बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिथं प्रसादाची सोय केलेली असते, त्यामुळं तिथला प्रसाद खायला पण खूप छान वाटतं. प्रसादामध्ये रांगेत अशी लहान मुलं दिसली, मला पहिली आठवण प्रियांशीचीच येते, कारण तिच्यासोबत मी अशा पंक्ती खूप जेवली आहे. त्यानंतर गेलो आम्ही आमच्या मामाच्या गावाला अंबकला. तिथं मामाच्या नातवाला भेटलो. त्याला मी पहिल्यांदाच पाहिलं होतं, त्यामुळं त्याचा हसरा चेहरा पाहून माझा चेहरा का हसरा झाला होता हे मला समजलं नाही. त्यानंतर गेलो मामाच्या आंब्याच्या बागेमध्ये. यावेळी मात्र मागच्या वेळी गेलतो तसं अजिबात झालं नाही. मागच्या वेळी सगळे आंबे कच्चेच होते, यावेळी मात्र प्रत्येक आंब्याला पाड लागला होता. खरं तर आंबे घेऊन येण्यासाठीच आम्ही आज मामाच्या शेतामध्ये गेलो होतो. मागच्या वेळी पाहिलेले फणस आता थोडे मोठे झालेत, पण पिकलेले नव्हतेच, त्यामुळं यावेळी मात्र मी फणस अजिबात तोडला नाही. कच्ची जांभळं मात्र गच्च भरभरून काळी झाली होती आणि झाडाखाली सुद्धा तेवढीच जास्त पडली होती. आंब्यांची तर शेंडसडच झाली होती. आवळे मागच्या वेळी एवढे छोटे होते, पण यावेळी मात्र ज्यांना ज्यांना आवळे आवडतात त्यांनी जर हे झाड पाहिलं असतं तर त्यांच्या जिभेला पाणी सुटल्याशिवाय अजिबात राहिलं नसतं. झाडाचे चिकू अजूनसुद्धा झाडाला भरपूर होते, त्यामुळे भरपूर चिकू, भरपूर आवळे तोडले. आंब्याच्या तर झाडावर चढून चढून आंबे तोडले. त्यानंतर आम्ही तोंड बांधून का बसलोय तर आंबे तोडण्याच्या नादात आंब्यावर बसलेलं मऊ उठलं. त्यानं आम्हाला चावायच्या अगोदर आम्ही तोंड बांधून घेतली. त्यानंतर घरी आलो. हा आमचा लाडोबा मी सकाळपासून दिसली नाही म्हणून किती लाडाकला होता.